नानू? हा कुठला रे व्यायाम? हा जेवणासन. अरे जमत नसेल तर करू नये व्यायाम. अरे कसं जमेल सांग ना मला, कसं जमेल? अरे पोटात भुकेचा डोंब उसळलाय, कसा व्यायाम जमणार आहे? नाही मी समजलो नाही नानू. अरे घरात जे भांडण चाललंय ना त्याचा माझ्या तब्येतीवर परिणाम होतो. त्याचा आणि व्यायामाचा काय संबंध? सांगतो. त्या अलकेचं स्वयंपाकातलं लक्ष एकदम उडालंय बर का. काय जेवणाला चवच राहिलेली नाहीये. पोट जर नीट भरलेलं नसेल तर तब्येत राहील का नीट? बरोबर आहे, पण काय आहे नानू, तिचं चित्त नाही थाऱ्यावर. आणि ते कसं असेल, विक्रांत एकटा पडलाय ना. तुला मला काय कळणार तिचं दुःख? भांडण असलं म्हणून जगायचे थांबतो का रे आपण? त्रास काय फक्त तुला मला होतोय? अख्ख्या घराला होतोय ना. मग अशा वेळी जेवणात थोडंसं कमी जास्त झालं तर समजून घ्यायचं नानू. समजून घेतोच आहे रे मी, समजून घेतोच आहे. म्हणून सगळं पोटात ढकलतच राहतोय ते आळणी जेवण. मूड गेला म्हणून जेवणात तर काही कमी जास्त करत नाही, सगळा स्वयंपाक करून ठेवतात ना. आता सुद्धा सगळा स्वयंपाक टेबलावर तयार असेल. तू जा आणि जेवण वाढून घे. अरे माई जेवले का नाही अजून मला माहिती नाहीये. आता मी त्या टेबलाजवळ गेलो आणि आधाशासारखं सगळं असं वाढून घेतलं तर मधू अरे बरं दिसेल का ते? काहीतरीच होऊन बसलंय रे. या सगळ्या गोष्टींचा माईलाही खूप त्रास होत असणार. अरे इथं मला किती त्रास होतोय ते बघ रे. एक काम कर नानू, काय? बाहेर जा आणि गवतावर अशा फेऱ्या मार. वा गवतावर फेऱ्या मारू? अरे फेऱ्या मारल्यामुळे भूक वाढेल त्याचं काय? एक काम कर, हा राम 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 असं म्हणत फेऱ्या मार. छान. हा छान. म्हणजे आत्ताच राम म्हणायला लावतोयस. मधू माझी चेष्टा करू नकोस बर का. हा राहिलं. ए नानू, एका जागी सरळ उभा राहा ना बाबा. किती फेऱ्या मारतोयस? माझं लक्ष तुझ्याकडे. माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू असला ना की मग मी अशा फेऱ्या मारतो. कसला कल्लोळ? माई मी हाच विचार करतोय की जे मी पहिल्यापासून सांगत होतो ते जर ऐकलं असतं तर ही वेळच आली नसती. नानू माहितीये माई, मला माहितीये तू काय म्हणणार आहेस ते. आता मी किती वेळा मान्य करू की तू तेव्हा बोलत होता ते मी तेव्हाच ऐकायला हवं होतं. हे बघ, घरातली परिस्थिती ही तुझ्या विजयापेक्षा जास्त महत्वाची आहे. माई देते पैसे. आता ते काम होईल असं काय वाटत नाही, आपण नंतर करू. नान्या, मला मान्य आहे की माझ्यामुळे घर हादरलंय. आता काय करू मी, मला सांग. मलाच काहीतरी करायला पाहिजे, पण परिस्थिती बदलली पाहिजे असं तुला नाही का वाटत नानू? मग आता काय करायचं? का तू तुझ्या निर्णयापासून मागे घेणार आहेस का सगळ्यांपुढे नमतं घेणार आहेस? मी असं म्हटलंय का, पार्वती कधीही मागे पाऊल ठेवत नाही. त्या मागे इगो नसतो, तत्व असतात. तत्व. जोपर्यंत दुसऱ्यांना त्यांची चूक लक्षात येत नाही, त्याची शिक्षा भोगून पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाऊल मागे घ्यायचं नाही. तत्व मागे घ्यायचं नाही, घर शांत करायचं, सगळ्यांनी बोलायचं आणि तरी सुद्धा पाऊल मागे घ्यायचं नाही. दोन्ही बाजूनी ढोल वाजू नकोस.
म्हणून मला मधुशी बोलायला आवडतं. त्याला कळतं मी काय सांगते ते, आणि मला त्याचं बोललेलं कळतं. मग माझं सुद्धा तसंच आहे. तू साधाच आहे रे बाबा, पण या जगासाठी वेगळा आहे. मग ऐक, विक्रांत आणि मोनिकाचं सत्य हे निर्मलेला माहिती होतं, पण ती बोलली नाही. माही जरा विचार कर, हे सत्य आणखीन कुणाला तरी माहिती असू शकतं. अरे मग सांग ना सरळ सरळ, उगाच कोडी कशाला घालतोय? सांगतो. सुनबाईच्या बहिणीला, मानसीला, ती तर तिची बहीणच आहे ना. लग्ना आधीपासून ती तिच्या बरोबर आहे. मग तिला हे माहिती असणारच. मग मला सांग मधू, तिला काही माहिती असल्याशिवाय ती बहिणीची काळजी घ्यायला सारखी सारखी इथं येत होती का? नानू, तुझ्या बोलण्यात तथ्य आहे नानू. मधु, आपण नंतर करू हिशोब. आता काय आम्हाला जमायचा नाही. मला आधी या गोष्टीचा विचार करू दे. आता कसं बोललीस? बाय द वे, आज माझी ट्रीट आहे. आज कामाचा पहिला दिवस होता ना. ग्रेट, कॉंग्रॅट्स. थँक्यू. आज आत्या म्हणाल्या की रिसर्च वर्क आणि ऑब्झर्वेशन हे तर करायचंच आहे, पण त्यासोबत हॉस्पिटलच्या वातावरणाकडेही लक्ष दे. त्यांचं म्हणणं आहे की सगळा स्टाफ काम करताना आनंदी दिसला पाहिजे. बरोबर आहे तुझं. पण माझं म्हणणं आहे की हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा आनंदी असायला हरकत नाही. तुमच्याबद्दल बोलतेय मी विक्रांत. हो. तुम्ही असं ठरवलंय का की हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आणि स्टाफ सोबत हसत खेळत राहायचं, पण हॉस्पिटलच्या बाहेर पडलं की सिरियस व्हायचं? नाही, असं काही नाहीये. ऍक्च्युली घरचे सगळे कधी बोलायला लागतील हाच विचार चालू असेल ना डोक्यात. दोन टेंडर कोकोनट आईस्क्रीम. तुला कसं माहित मला हाच फ्लेवर आवडतो? रिअली? हो. मला हा फ्लेवर आवडतो. आणि तुम्ही म्हणालात ना काहीही ऑर्डर कर. एनिवे, गोइंग बॅक टू आवर टॉपिक. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहितीये का? नाही. एक विचार सांगते, कदाचित थोडं जड वाटेल, पण तोपर्यंत आईस्क्रीम येईलच डोकं थंड करायला. तर असं आहे की आपल्या समोर जेव्हा प्रश्न असतात तेव्हा आज आत्ता आपल्या हातात काय याचाच विचार आपण करत असतो. पण ऍक्च्युली कधी कधी आपल्या भूतकाळातूनही उत्तर मिळू शकतात आपल्याला. म्हणजे थोडं हेवी झालं नाही? वा, वेळेत आलं. एक काम करशील? काय? मला जरा मानसीचा नंबर दे. एक मिनिट. ओ, तुमच्या आजींचा फोन. मला का केला असेल?